जय भीम प्रेक्षकांनो, मी आहे मंजिरी पवार, IB7 न्यूजच्या पालघर जिल्ह्याची प्रतिनिधी। आज 26 जानेवारी आहे, आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे। आजच्या दिवशी आपल्या देशामध्ये एक कायदा लागू केला गेला होता की हा देश लोकशाही व देशाची सत्ता जी आहे ती लोकांकडे असणार, म्हणूनच आजच्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो। भीम आर्मी संघटना आपल्याला माहितीच आहे, खूप प्रसिद्ध संघटना आहे। या संघटनेचे कार्यालय आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील लोकांना एक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे प्रयत्न केले, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की माझा जो रथ आहे तो तुम्ही पुढे घेऊन जा। हे कार्य त्यांनी आपल्या हाती सोपवलं होतं आणि हे कार्य भीम आर्मी अगदी मनापासून करत आहे आणि त्यांचे जे कार्यालय आहेत आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतात। आज नालासोपारा ईस्टमध्ये संतोष भवन येथे त्यांनी आणखीन एक कार्यालय उभारलं आणि त्याचं उद्घाटन येथे करण्यात आलं। जय भीम सर, तुमचं मनापासून स्वागत की आज तुमचं एक कार्यालय उभारलं। तुमचे सुद्धा खूप धन्यवाद, तुमच्या मीडियाच्या सहाय्याने तुम्ही आमच्या ऑफिसला दाखवता आणि तुम्ही बरेच ठिकाणी आम्ही पण बघतो की प्रत्येकाने त्या करताय, तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद। हे जे ऑफिस आहे ते ओपन झाले आणि मला खूप खुशी आहे की या ऑफिसच्या उद्घाटनासाठी मला आणि माझी सगळी टीम आहे, एखादा क्रमांक असतील आमच्या पालघर जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष राहुल गौतमजी असतील, आमचे उपाध्यक्ष आणि बाकीचे आमची सगळी टीम आहे, राजकुमार जे आहे, आमची सगळी जी टीम आहे, या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये। आणि ऑफिसचा फायदा निश्चितच आजूबाजूच्या किंवा पूर्ण नायगाव असेल विरार या गोरगरीब जनतेला समाजाला नक्कीच होणार। हे ऑफिसचं जे श्रेय आहे तिथले जेवढे पण माझे सगळे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, यांना। आणि सर, भीम आर्मी जे कार्य हाती घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रथ पुढे घेऊन जाण्याचं, तर आजपर्यंत भीम आर्मीने कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये लक्ष घातलंय आणि कोणत्या कोणत्या गोष्टींना त्यांनी पुढपर्यंत नेलं? सगळ्यात पहिले भीम आर्मी संघटना ही भाई चंद्रशेखर आझाद खासदार नवीन उत्तर प्रदेश यांनी एका छोट्याशा गावामधून सुरुवात केली आणि आज आमची संघटनाच नव्हे तर आमचा पक्षसुद्धा आहे। पण भाईने पहिले संघटना तयार केली आणि संघटना ही पूर्ण भारतामध्ये पोहोचवण्याचं त्यांनी काम, संघटना पण आमची पक्ष पण आमचा, आम्ही संघटनेच्या माध्यमातून नेते बनवण्याचं काम करतो आणि त्याच नेत्यांना आम्ही निवडणुकीमध्ये उतरवतो आणि आमचं एकच लक्ष आहे की आपल्या समाजातले जे लोक आहेत त्यांच्या हाती सत्ता आली पाहिजे, सत्तेसाठी आम्ही सगळं कृती वाटप करतो। तर प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहितीच आहे की भीम आर्मी ही संघटना कित्येक वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यांनी कित्येक अशा लोकांचे प्रश्न सोडवले ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, तर आपल्या सर्वांना भीम आर्मीचे मनापासून आभार मानायला पाहिजे। आणि त्यांनी जे त्यांची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी नवीन कार्यालय उघडलं आहे नालासोपारा ईस्टमध्ये, त्या कार्यालयाला तुम्ही नक्की भेट द्या। तुम्हाला काही अडचण असेल, काहीही तक्रार असेल तुमची, तुम्हाला कुठे वाटत असेल की तुमच्यावर अन्याय होतोय, तुम्ही या ऑफिसला येऊन भेट देऊ शकता। नालासोपारा पूर्व येथे संतोष भवन येथे यांचं कार्यालय दिनाच्या तुम्हाला सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या जय भीम।